नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं. आता अनेक राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध राज्यांनी कोरोनाचे निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. देशाची राजधानी दिल्ली असो की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश असो की राजस्थान, या सगळ्याच राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. पण देशात कोरोना रुग्णवाढीचा दर जर लक्षात घेतला तर तो का वाढला हा विचार करायला पाहिजे. कोणकोणत्या राज्यांनी कर्फ्यू लागू केलेला आहे, कोरोना पीडित राज्यातील आरोग्य यंत्रणेची काय अवस्था आहे, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत कोरोना देशभर या खास शो मध्ये. देशात कोरोनाचा संसर्ग वाढला ही काही नवी गोष्ट राहिलेली नाहीये. मात्र ज्या वेगाने कोरोनाचा फैलाव वाढतोय तो सगळ्यांची चिंता वाढवणार आहे. देशात अवघ्या 24 तासात 2 लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले. आजवरचा हा सर्वात मोठा आकडा आहे. याच वेगाने कोरोनाचा संसर्ग वाढत गेल्यास आरोग्य यंत्रणेचं काय होईल याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. देशात कोरोनाचा हाहाकार. दिवसभरात 2 लाख रुग्णांची नोंद. 24 तासात 2,739 नवे रुग्ण. 24 तासात 1038 रुग्णांचा मृत्यू. देशात कोरोनाचा संसर्ग थांबण्याचं नाव घेत नाही. पुन्हा एकदा देशासमोर कोरोनाला रोखण्याचं आव्हान उभं ठाकलंय. कोरोनावर बऱ्याच प्रमाणात लगाम लावल्याचं चित्र असताना गेल्या 2 महिन्यात कोरोनाचा फैलाव वाढलाय. गेल्या 2 आठवड्यात तर देशातील अनेक राज्यात कोरोनाचा वेगाने प्रसार झाल्याचं पाहायला मिळतंय. देशात कोरोना संसर्गाचा वेग पाहता भविष्यात देशातील आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं राहणार असल्याचं आता लपून राहिलं नाही. कारण गेल्या 2 आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज जवळपास 1.5 लाखांची भर पडली आहे. मात्र गेल्या 24 तासात जे काही घडलंय ते केंद्र आणि राज्य सरकारची चिंता वाढवणार आहे. एका दिवसात देशभरात तब्बल 2 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या 24 तासामध्ये 2 लाखापेक्षा अधिक रुग्ण बाधित झाले आहेत, तर तब्बल 1038 पेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची संख्येत नोंद होताना आणि मृत्यू होताना दिसत आहे. जर परिस्थिती अशीच वाढत राहिली तर आरोग्य यंत्रणेची मात्र खूप मोठी कसोटी लागणार आहे. देशाची राजधानी दिल्लीलाही कोरोनानं ग्रासलंय. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही दिल्लीत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढलाय. त्यामुळेच दिल्ली सरकारची झोप उडाली असून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत वीकेंड कर्फ्यूची घोषणा केली आहे. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी दिल्ली सरकारने हे पाऊल उचललंय. दिल्लीत 16 एप्रिल पासून वीकेंड कर्फ्यू लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीत रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. या काळात मॉल आणि जिम बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. तसंच दिल्लीतील थिएटर आणि स्पा बंद राहणार आहेत. हॉटेल तसंच रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना बसून जेवण करता येणार नाही, मात्र पार्सलची सुविधा पुरवता येणार आहे. वीकेंड कर्फ्यूच्या काळात जीवनावश्यक सेवा मात्र सुरू राहील. दिल्लीत प्रवासावर सरकारने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीयेत. लग्न समारंभासाठी नागरिकांना सरकारकडून खास कर्फ्यू पास दिले जाणार आहे. वीकेंड कर्फ्यूमुळे दिल्लीतील बाजार बंद राहणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वीकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यापूर्वी उपराज्यपाल अनिल बैजल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अधिकृतपणे वीकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक सेवांसोबतच आंतरराज्य परिवहन सेवा सुरू राहणार आहे. एकीकडे दिल्ली सरकारने वीकेंड कर्फ्यूची घोषणा केली आहे तर दुसरीकडे दिल्लीत कोरोनाचा वेगाने फैलाव होतोय. दिल्लीत कोरोना बेलगाम झाला असून राजधानीला कोरोनानं विळखा घातला. गेल्या 24 तासात दिल्लीत 17,282 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले, तर दिवसभरात 104 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्ह रेटमध्ये मोठी वाढ झाली असून हा रेट सध्या 15.92% पोहोचलाय. दिल्लीत सध्या 50,000हून अधिक कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 11,540 रुग्णांचा मृत्यू झाला.
तर उत्तर प्रदेशातही कोरोना रुग्णांचा आकडा योगी सरकारची चिंता वाढवणार आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे आणि त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण आलाय. रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयाच्या दारात भटकावं लागतंय. देशात मोठं राज्य म्हणून ओळख असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये देखील कोरोनाचा फैलाव प्रचंड वाढतोय. यामुळेच उत्तर प्रदेश सरकारने आता अनेक शहरांमध्ये म्हणजे 10 शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. या 10 शहरांमध्ये रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. त्यामुळेच आता उत्तर प्रदेश सरकारनं राज्यातील 10 शहरात 14 तासांच्या कर्फ्यूची घोषणा केली आहे. रात्री 8 ते सकाळी 10 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला. उत्तर प्रदेशातील लखनौ, प्रयागराज, वाराणसी, कानपूर, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, मेरठ आणि गोरखपूर या 10 शहरात हा कर्फ्यू लागू करण्यात आला. एकीकडे उत्तर प्रदेश सरकारने 10 प्रमुख शहरात कर्फ्यूची घोषणा केली आहे, तर तिकडे कोरोनाचा फैलावही वाढल्याचं चित्र आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाने कहर केला असून गेल्या 24 तासात राज्यात 20,510 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात 67 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. लखनौमध्ये 5,433 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत, तर प्रयागराजमध्ये 1,702 नवे रुग्ण. राज्यात कोरोनाचे 1,11,835 ऍक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत कोरोनामुळे 9,376 रुग्णांचा मृत्यू झाला. तिकडे गुजरातमध्येही कोरोनानं थैमान घातलंय. दिवसभरात राज्यात 7,710 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत, तर गेल्या 24 तासात 73 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात कोरोनाचे 39,250 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसंच आतापर्यंत 4,995 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतलाय. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता गुजरात सरकारने RT-PCR टेस्ट वाढवण्याचा निर्णय घेतला. गुजरातमध्ये कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनत चाललेली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होतीये. गुजरात सरकारनं परिस्थिती नियंत्रणात असली असं कितीही दाखवण्याचा प्रयत्न केला तरी बाधितांचे आकडे हे चिंता वाढवणारे नक्कीच आहेत. म्हणूनच आता गुजरात सरकारनं RT-PCR चाचण्यांवर भर देण्याचा निर्णय घेतलाय आणि या अभियानाला नाव दिलंय ड्राईव्ह थ्रू RT-PCR. दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह गुजरातमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणा हतबल असल्याचं चित्र पाहायला मिळतं. देशातील ही कोरोनाची परिस्थिती पाहता भविष्यात मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोरोना देशभर, हो खरंच कोरोनाने देशभर थैमान घातलंय. पुन्हा एकदा दुसरी लाट जी आपण अनुभवतोय ती भीषण आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेश प्रमाणेच मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही कोरोनानं कहर केलाय. देशात वेगानं पसरणाऱ्या कोरोनाला डबल म्युटेंट कारणीभूत असल्याचं एक कारण जे ते सांगितलं जात आहे. देशातील अनेक राज्यात हा डबल म्युटेंट आढळून आला असून सोबतच कोरोनाचा UK व्हेरियंटही पाहायला मिळालाय. देशातील विविध राज्यांमध्ये आता कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगानं वाढतोय. कोरोना संसर्गावर पायबंद घालण्यासाठी सरकारी पातळीवर आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. मात्र अद्यापही कोरोनाच्या या संसर्गावर लगाम लावण्यात कोणत्याच राज्याला यश आलेलं नाही. उलट अनेक राज्यांमध्ये आता कोरोनाचा फैलाव अधिक वाढलाय. महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारनं राज्यात लॉकडाऊन लागू केलाय. उत्तर प्रदेश सरकारनंही 14 तासांचा कर्फ्यू लागू केलेला आहे. तिकडे छत्तीसगडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. कोरोनाचा प्रभाव वाढल्यानं आता विविध राज्यांनी कोरोनाचे कठोर निर्बंध लावायला सुरुवातही केलेली आहे. गुजरातमध्ये परिस्थिती बिघडली असून दिल्लीतही वीकेंड कर्फ्यू लावण्याची वेळ आलेली आहे. देशावर कोरोनाचं संकट. दिवसभरातील रुग्णवाढ. रुग्ण 2,739. मृत्यू 1,038. महाराष्ट्र रुग्णसंख्या 58,952. मृत्यू 278. उत्तर प्रदेश रुग्ण 20,510. मृत्यू 68. दिल्ली रुग्णसंख्या 17,282. मृत्यू 102. मध्य प्रदेश रुग्णसंख्या 9,720. मृत्यू 51.
गुजरात रुग्णसंख्या 7,410, मृत्यू 73. देशभरात करोना वाढीचं सर्वात मोठं कारण म्हणून डबल म्युटंट हे कारणीभूत असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. अनेक राज्यात जे निष्कर्ष समोर येतात त्याला डबल म्युटंट हे महत्त्वाचं कारण म्हणून समोर येताना पाहायला मिळतं आहे. देशामध्ये कोरोना संसर्गाचा वेग अधिक असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंताही वाढलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी कोरोना संसर्गाचं प्रमाण अधिक आहे. त्याला डबल म्युटंट कारणीभूत असल्याचं आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलेलं आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील अनेक राज्यांना डबल म्युटंटचा सामना करावा लागत असल्याचंही समोर आलेलं आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून वारंवार सांगितलं जात आहे. देशातील 10 राज्यांमध्ये कोरोनाच्या डबल म्युटंटचा संसर्ग आढळून आलेला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यात डबल म्युटंटमुळे कोरोनाचा फैलाव वाढल्याचं केंद्रीय आरोग्य खात्यानं सांगितलेलं आहे. दिल्लीत यूके व्हेरियंट आणि डबल म्युटंटचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. जवळपास 14,000 जिनोम सिक्वेन्सिंग केल्यानंतर डबल म्युटंटची माहिती मिळालेली आहे. जिनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून कोणता व्हायरस पसरला आहे याचा शोध घेता येतो. विशेष म्हणजे WHOच्या प्रणालीनुसार भारतात जिनोम सिक्वेन्सिंग केलं जात आहे. देशात कोरोनाचा संसर्ग वाढण्यामागे म्युटंट एक कारण असल्याचंही उघड झालंय. पण देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येला केवळ म्युटंट कारणीभूत असल्याचा दावा करणं योग्य ठरणार नसल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांना वाटतं. पंजाबमध्ये 80% रुग्णांमध्ये कोरोनाचा यूके व्हेरियंट आढळून आलाय. इकडे देशातील 19 राज्यात कोरोनाचा यूके व्हेरियंट आढळून आलाय. तसंच देशातल्या 80 जिल्ह्यांमध्ये यूके व्हेरियंट आढळून आलेला आहे. कोरोनाच्या तडाख्यातून आता मध्य प्रदेशही सुटलेला नाही. दिवसभरात मध्य प्रदेशमध्ये कोरोनाचे 9,720 नवे रुग्ण आढळून आलेत. भोपाळमध्ये 1,637, इंदूरमध्ये 1,611, जबलपूरमध्ये 602, ग्वालियरमध्ये 700 तर उज्जैनमध्ये 249 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. मध्य प्रदेशमध्ये सध्या 49,551 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर कोरोनानं आतापर्यंत 4,312 जणांचा बळीही घेतलाय. राजस्थानही कोरोनाच्या संसर्गामुळे पुरता बेजार झालाय. गेल्या काही दिवसात राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच आता राजस्थान सरकारने राज्यात कर्फ्यू लावण्याची घोषणा केलेली आहे. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता राजस्थानमध्ये देखील कडक निर्बंध लागू केले जात आहेत. जवळपास 12 तासांचा कर्फ्यू राज्य सरकारनं घोषित केला आहे. त्यामध्ये संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यभरात कर्फ्यू असणार आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राजस्थान सरकारनं कोरोना निर्बंध आणखी कठोर केलेत. राज्यात 16 ते 30 एप्रिलपर्यंत कोरोना कर्फ्यूची घोषणा करण्यात आलेली आहे. शहरी भागात 12 तासांचा कर्फ्यू असेल. सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. या काळात शहरातील मार्केट 5 वाजता बंद होतील तर सरकारी कार्यालयं दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. विवाह सोहळ्यासाठी 50 लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी दिली गेलेली आहे. या काळात राज्यातील सर्व शिक्षण संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय. तसंच 10वी आणि 12वीच्या परीक्षा स्थगित करण्यात आलेल्या असून 8वी, 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केलं जाणार आहे. देशामध्ये कोरोनानं पुन्हा एकदा थैमान घातलं असून कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अनेक राज्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही आता सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे कोरोनाचा हा सगळा फैलाव जर आपल्याला थांबवायचा असेल तर आपण मास्क वापरणं गरजेचं आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं गरजेचं आहे. तरच देशभर पसरणारा हा कोरोना नियंत्रणात येईल. अन्यथा याचा फार मोठा विस्फोट होऊ शकतो. काळजी घ्या, आपल्या कुटुंबालाही जपा. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.